आज बारामतीमध्ये ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि या मोर्चाला लक्ष्मण हाके देखील उपस्थित राहणार आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली हा बारामतीमध्ये ओबीसी बांधवांचा एल्गार मोर्चा जो आहे ते निघणार आहे। आपण जर पाहिलं तर या शारदा प्रांगण या ठिकाणावरून हा मोर्चा जो आहे तो निघणार आहे आणि तो तसेच भिगवण चौक आणि अहिल्यादेवी चौकातून पुढे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून तो मोर्चा जो आहे तो प्रांत कार्यालयात या ठिकाणी धडकणार आहे। खऱ्या अर्थाने या मोर्चासाठी हजारो ओबीसी बांधव जे आहे ते येणार असल्याची माहिती जी आहे ते समोर आलेली आहे। खऱ्या अर्थाने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात केलेला आहे। मात्र या मोर्चाला पोलिसांनी जे आहे ती परवानगी नाकारलेला आहे आणि याची नोटीस देखील या ठिकाणी ओबीसी बांधव आहेत त्यांना दिलेले आहेत। त्याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, तुमचा आज ओबीसी बांधवांचा मोर्चा आहे मात्र पोलिसांनी तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे? पोलिसांनी आम्हाला जाणून बुजून परवानगी नाकारलेली आहे। वास्तविक पाहता आम्ही पोलीस प्रशासनाला 2 तारखेला निवेदन दिलेलं आहे की आम्ही असा मोर्चा काढतोय म्हणून। 2 तारखेनंतर काल ज्या वेळेस उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार बारामतीत आले आणि त्यांनी ह्या पोलीस प्रशासनाची बैठक घेतली आणि पोलीस प्रशासनाची बैठक घेऊन ह्या पोलीस प्रशासनाला सांगितलं की यांच्या मोर्चाची परवानगी नाकारा आणि त्याच्यानंतर 9 वाजता 9:30 वाजता ह्या पोलीस प्रशासनाने आमच्या मोर्चाला परवानगी नाही असं पत्र दिलंय। मग हे पोलीस प्रशासन सर्वसामान्य जनतेचं आहे की अजित पवारांच्या इशाऱ्यावरती काम करतंय हा प्रश्न मला पडलेला आहे। कारण जरांगे पाटलांचं जे मुंबईमध्ये आंदोलन झालं, जरांगे पाटलांना तर मुंबईमध्ये हायकोर्टाने त्यांना परवानगी नाकारली होती, तरी देखील जरांगे पाटलांनी तिथं आंदोलन केलं, 5 दिवस उपोषणाला बसले, त्यांच्यावरती एकही गुन्हा दाखल झाला नाही। आणि काल इथले ऍडिशनल एसपी साहेबांनी आम्हाला धमकी दिली की तुमच्यावरती गुन्हे दाखल केले जाऊ। मग मला ऍडिशनल एसपी साहेबांना सांगायचंय, तुम्ही सरकारची नोकरी करता का अजित पवारांच्या घरी पाणी भरताय? अशी परिस्थिती काल आमच्यावरती आम्हाला त्यांनी धमकावलेलं आहे। आता तुम्हाला परवानगी नाकारलेली आहे, तुमची भूमिका काय आहे? आम्ही लोकशाही मार्गाने मोर्चा काढणार आहोत। आम्ही आमच्या भूमिकेवरती ठाम आहोत। आमचा ओबीसी बांधव आल्याच्या नंतर इथून 10:30 वाजता मोर्चा निघणार आहे। प्रांत कार्यालयाच्या बाहेर जाऊन आम्ही ठिय्या आंदोलन करणार आहोत जोपर्यंत मनोज जरांगे आणि तो दुसरा जो अभिजित कदम हरामखोर माणूस आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही प्रांत ऑफिस समोर उठणार नाही। नक्कीच आपण जर पाहिलं तर या मोर्चाला जे आहे ते पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे। मात्र हा मोर्चा जो आहे तो निघणार अशी ठाम भूमिका जी आहे ते ओबीसी बांधवांकडून बोलली जात आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।